उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गद्दार कंपनीने ठाणे महानगरपालिका अक्षरशः लुटून खाल्ली आहे. ठाणे महानगरपालिकेला भिकेला लावण्याचे काम शिंदे यांनी केलं असून आता अधिकारी देखील कोणाला जुमानत नाहीत. ठाणे पालिकेत लूटमार भ्रष्टाचार सुरू असून कामांचं ऑडिट झालं पाहिजे, त्यामुळे चौकशी लावावी आणि सुरू असलेली लुटालूट थांबवावी अशी मागणी शिवसेना नेते राजन विचारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ठाण्यात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी लावावी, तसेच चुकीचं काम घडू नये म्हणून चांगला अधिकारी महापालिकेमध्ये पाठवावा अशी मागणी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ठाणे महानगरपालिकेला स्वतःचे धरण नाही, शहराला कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून गेल्या 2.5 वर्षात नागरी कामं रखडली आहेत. याला सर्वस्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असून आता शिस्त लावण्याची वेळ आली आहे. चुकीचं काम घडू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे असं देखील राजन विचारे यांनी सांगितलंय. आज शिवसेना नेते राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेत शेतथीळ शिंदे गटाचा भांडाफोड केला आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार 2 मार्च 2025 रोजी ठाण्यामध्ये NKT हॉल येथे खारकराळी परिसरामध्ये पदाधिकारी कार्यकर्ता सुसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सदर मेळाव्यामध्ये संबोधित करण्याकरिता महाराष्ट्रातील शिवसेना नेते संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, भास्कर जाधव, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, दिवाकर रावते, अनिल परब, सुनील प्रभू उपस्थित राहणार आहेत.